brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. सध्या मी मुंबईच्या परळ भागामध्ये आहे आणि माझ्या मागे जर तुम्ही हे बघितलं तर हे काही धुकं नाही आहे, हे धुरकं आहे. म्हणजे काय तर याच्यामध्ये प्रदूषण असेल, छोटे छोटे पार्टिकल्स असतील, जे कन्स्ट्रक्शन्स असेल त्याची धूळ आहे ती सगळी भरलेली आहे. आणि म्हणजे आता कडक ऊन पडलेलं आहे, पण तुमच्या डोळ्याला लांबचं फारसं काही दिसत नाही आहे, लांबच्या इमारती दिसत नाही आहेत, धुरकट हे सगळं चित्र दिसतं आहे. हे चित्र केवळ परळ भागातलं नाही आहे, तुम्ही मुंबईतल्या कुठल्याही भागांमध्ये जा, हे असंच चित्र आहे. आणि हे असं चित्र निर्माण होण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या हवेमध्ये वाढत चाललेलं प्रदूषण आणि त्याच्यावर कुठल्याही उपाययोजना या सरकारकडनं BMC कडनं करण्यात येत नाही आहेत. आता तुम्हाला नुसतं डोळ्याला जरी दिसत असलं तरीसुद्धा मी हा व्हिडिओ शूट करत असताना आमचे डोळेसुद्धा चरचरतात. म्हणजे माझे सहकारी आहेत, माझे कॅमेरा पर्सन आहेत मंदार सर, मंगेश सर. तर मंगेश सरांनी सुद्धा सांगितलं की त्यांनासुद्धा काही दिवसांपासून सर्दीचा त्रास होतो आहे, डोळे चुरचुरण्याचा त्रास होतो आहे. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हे हवेत वाढलेलं प्रदूषण आहे. तुमच्या घरातसुद्धा कुठलेही तुमचे नातेवाईक असतील, घरचे असतील, यांच्यामध्ये एक तरी कुठली व्यक्ती असेल तिला या सगळ्या प्रदूषणाचा त्रास होतो आहे. मग खरंच याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे का? आजपासून अधिवेशन होतं आहे ज्याच्यावर राजकीय आरोप प्रत्यारोप होतील, पण मग हवेच्या गुणवत्तेबद्दल बोलणार आहोत का, प्रदूषणाबद्दल बोलणार आहोत का, असे प्रश्नसुद्धा या सगळ्या अनुषंगाने निर्माण होत आहेत. तुम्हाला मी एक आकडेवारी सांगतो. म्हणजे काल रविवारचा दिवस होता आणि रविवारी मुंबईतली हवा जर बघितली तर वेगवेगळ्या भागांमध्ये हवेची जी गुणवत्ता आहे ती अत्यंत ढासळलेली आपल्याला पाहायला मिळाली होती. म्हणजे BKC मधला जर विचार केला तर BKC मध्ये 168 इतकं AQI होतं. नेव्हीनगर कुलाबामध्ये 160 होतं, देवनारमध्ये 157 होतं, चकाला अंधेरीमध्ये 150 होतं, मालाड पूर्वमध्ये 150 होतं, घाटकोपरमध्ये 143 होतं, माझगावमध्ये 134, विलेपार्ल्यात 123, भायखळ्यात 104 इतकं हवेचा जो निर्देशांक आहे तो गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आपण जर बघितलं तर बोरिवली पूर्व, भांडूप, मुलुंड पूर्व, शिव या भागामध्ये समाधानकारक श्रेणीत फक्त हवा होती. इतर सगळ्या भागामध्ये तुमच्या श्वसनाला त्रास होईल अशा पद्धतीचं वातावरण हवेमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आता या सगळ्यामध्ये प्रश्न विचारले जातात. आदित्य ठाकरे अनेकदा पर्यावरणावर बोलत असतात, ढासळलेली हवेची गुणवत्ता त्याच्यावर बोलत असतात. आणि याच्यामध्येच त्यांनी आता एक लेटरसुद्धा लिहिलेलं आहे, जे महापालिका आहे, मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत भूषण गगरानी, त्यांना लेटर लिहिलं आहे. आणि त्यांनी लेटरमध्ये काय म्हटलेलं आहे तर ते म्हणत आहेत की माननीय महोदय, मी एक मुंबईकर म्हणून आपणास खालील बाबींकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती करतोय. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे सर्व बांधकामांना तात्काळ स्थगिती द्यावी. गेल्या 3 दिवसांपासून संपूर्ण शहर प्रचंड धुरकेने वेढले गेले आहे. प्रदूषणाच्या भीषण पातळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा प्रदूषणात कोणतेही शहर पर्यटकांना आकर्षित करू शकत नाही, गुंतवणूक आणू शकत नाही किंवा स्वतःच्या नागरिकांचे आरोग्य टिकवू शकत नाही. त्यामुळे खाजगी बांधकामांना किमान 1 आठवड्यासाठी स्थगिती द्यावी व स्वच्छ हवेच्या दृष्टीने प्रत्येक प्रभागानुसार बांधकाम वेळापत्रक निश्चित करावे अशी नम्र विनंती आहे, असं त्यांनी त्यांच्या पहिल्या मुद्द्यामध्ये म्हटलेलं आहे. दुसरा मुद्दा अर्थातच मँग्रोव्हच्या संदर्भातला आहे. प्रदूषणाची स्थिती गंभीर झालेली असताना आणि नुकत्याच पार पडलेल्या मुंबई क्लायमेट वीकमध्ये राज्य सरकार व महापालिकेने मोठमोठे दावे व सामंजस्य करार केलेले असतानाही सुमारे 45,000 खारफुटीची झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. योग्य नियोजन करून प्रकल्प भूमिगत रीतीने राबवणे किंवा अधिक लांबीचे स्पॅन वापरणे यांसारख्या पर्यायांचा विचार केल्यास बहुतांश खारफुटी वाचवता येऊ शकेल, असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे ते म्हणतायत की भरपाई म्हणून चंद्रपूर येथे वृक्षारोपण करण्याचा प्रस्ताव हा केवळ दिखावा आहे, कारण तेथेच व्याघ्र प्रकल्प व अभयारण्य परिसरात खाणकामामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. येथे झालेल्या नुकसानाची भरपाई तिथे आणि तिथली येथे असा दिखाऊ प्रकार होऊ नये, असं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी वेगवेगळे मुद्देसुद्धा या लेटरमध्ये मांडलेले आहेत. पण पहिला मुद्दा अर्थातच हा प्रदूषणाच्या संदर्भातला होता, मुंबईतल्या हवेच्या संदर्भातला होता. आणि त्यांचंच म्हणणं आहे की सर्व बांधकामांना स्थगिती देण्यात यावी, खाजगी बांधकामांना किमान 1 आठवड्यासाठी स्थगिती द्यावी आणि स्वच्छ हवेच्या दृष्टीने प्रभागानुसार बांधकामाचं वेळापत्रक निश्चित करावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. अर्थात मुंबई असेल, पुणे असेल, महाराष्ट्रातली जी महत्त्वाची मेट्रो शहर आहेत त्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन चालू आहे. मग वेगवेगळी जी पायाभूत सुविधांची कामं असतील ती असेल किंवा मग रिडेव्हलपमेंटची कामं असतील आणि याच्यामुळेच मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आहे आणि त्याचा परिणाम हा कुठेतरी आमच्या तुमच्या जीवनावर होतो आहे. आणि हेच जे वातावरण आहे ते सध्या मुंबईमधले आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आता आमदार प्रश्न विचारत आहेत, पण अधिवेशनामध्ये खरंच हे प्रश्न विचारले जाणार का?
तुमच्या आमच्या जगण्यातल्या रोजच्या जीवनमरणाचे हे प्रश्न आहेत त्याच्यावर खरंच लक्ष दिलं जाणार का? आणि खरंच आपलं जीवन हे सुखकर होणार का? आपल्याला स्वच्छ श्वास घेता यावा अशी परिस्थिती राज्यकर्ते निर्माण करणार का? हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. कॅमेरा पर्सन मंगेश आंबरेसह मी राहुल गायकवाड, मुंबई तक.